त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती। आता इथे बघा दोन त्रिकोण दिले तुम्हाला आणि ब। त्यांनी काय म्हटलं आहे, त्रिकोण आणि चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती। तर या त्रिकोणामध्ये बघा 8 आणि 2 हे त्रिकोण आणि चौकोनामध्ये पण येतात, 11 हे फक्त त्रिकोणामध्ये येतात, 1 पण त्रिकोणामध्येच येतो। तर 8 आणि 2 किती झाले 10। तर त्रिकोण आणि चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती आहे, 8 आणि 2 किती झाले 10। तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता। तिन्ही याच्यामध्ये कोणता अंक येतो, या त्रिकोणामध्ये पण, या त्रिकोणामध्ये पण आणि चौकोनामध्ये, तर कोणता येतो 6। फक्त ब त्रिकोणातील अंकांची बेरीज व फक्त अ त्रिकोणातील अंकांची बेरीज यामध्ये फरक किती। आता फक्त ब म्हटलं तर 4 आणि 3 किती झाले 7 आणि अ त्रिकोणांची बेरीज किती झाली 11 आणि 1 12। 12तून जर 7 वजा केले तर किती राहतात 5। पर्याय क्रमांक 4। सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा। फक्त वर्तुळात किती अंक आहेत। फक्त वर्तुळामध्ये विचारले तर इथे बघा 2 आणि 7 किती झाले 2च अंक आहेत। अंक विचारले, अंक किती आहेत 2। वर्तुळ त्रिकोण व चौकोन यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता। वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन तिन्ही याच्यामध्ये आला पाहिजे, चौकोनात पण आहे, वर्तुळात पण आहे आणि त्रिकोणामध्ये पण आहे। कोणता आहे 4। त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत। हे त्रिकोण आहे आणि फक्त त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत। त्रिकोणामध्ये एक विषम संख्या आहे, जर असं विचारलंय त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत, सर्कल पण येतं तर 5 आणि 1 आहे, 2 आहेत तशा, पण फक्त त्रिकोणामध्ये जर विचारलं असतं तर तिथे एकच आहे। ठीक आहे। सोबतच्या आकृतीत पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा। फक्त वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या व फक्त त्रिकोणात, इथे जे आहे ना हे 2 असेल, कारण फक्त त्रिकोणामध्ये नाही विचारले, त्यांनी फक्त त्रिकोणामध्ये असणारे विचारले म्हणून 1 आणि 5 ह्या 2 संख्या आहेत, तर इथं 2 विषम संख्या येतात ते। ठीक आहे। फक्त वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या, फक्त त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांच्या संख्या यांची बेरीज किती। वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या, वर्तुळात किती अक्षर आहेत 1 आणि फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकाची संख्या, त्रिकोणात किती आहे एकच आहे, यांची बेरीज किती होणार 2।